ओके, वेलकम स्टुडंट्स. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वरील एक्सपेक्टेड बोर्ड प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण पाहणार आहोत, जो विचारला जाऊ शकतो. आपण प्रिपरेशन करून घेत आहोत. क्वेश्चन नंबर 6 जो आहे, जो बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो, कंपल्सरी 12 मार्क्ससाठी विचारला जात असतो. त्याची प्रिपरेशन आपली चालू आहे. सुरुवात करूया, चला. ओके. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ Anna Bhau English Medium School, Azra, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2025 and balance sheet as on that date म्हणतात. एंट्रन्स फी 60,000 दिलेले आहे. कॅपिटल फंड 10,38,000 दिलेले आहेत. कम्प्युटर लॅबोरेटरी असेट्सला दिलेले आहेत 2 लाख रुपीज, फर्निचर 1,68,000, फॉर लायब्ररी 2,50,000, इन्व्हेस्टमेंट 2 लाख, सॉरी, हा, ओके, इन्व्हेस्टमेंट 4 lakhs आहे. आउटस्टँडिंग फीज जी आहे ती 40,000 आहे. कॅश इन हँड 10,000 आणि कॅश ॲट बँक किती दिलेली आहे तुम्हाला? 30,000 दिलेली आहे. ओके, डन. आपल्याला रिसिप्शन पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31st March 2024. जे अकाउंटिंग इयर आहे, ज्या अकाउंटिंग इयरसाठी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहे, ते अकाउंटिंग इयर आहे 1 एप्रिल 2024ला चालू होत आहे आणि ते एंड होत आहे 31st March 2025ला. कॅश इन हँड आपण घेणार नाहीये, कॅश ॲट बँक आपण घेणार नाहीये. ओपनिंग बॅलन्सेस जे दिलेले असतात, वी आर नॉट गोइंग टू टेक इन टू द क्लोजिंग बॅलन्स शीट टू द असेट साइड. ट्युशन फीज रिसिव्ह झालेली आहेत 8 lakhs. टर्म फीज 2,40,000. गव्हर्नमेंट ग्रँट फॉर बिल्डिंग म्हणतायत. बिल्डिंग मीन्स स्पेशल पर्पजसाठी गव्हर्नमेंट ग्रँट जर रिसिव्ह झालेले असतील तर हे स्पेशल पर्पजसाठी रिसिव्ह झालेले ग्रँट असल्यामुळं ते मी लायबिलिटी साईडला शो करणार आहे. ते माझे कॅपिटल रिसिप्ट्स आहेत. टू डोनेशन्स फॉर लायब्ररी आल्सो कन्सिडर ॲज द कॅपिटल रिसिप्ट्स, हे देखील लायबिलिटी साईडला शो केले जातील. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 1,000 म्हणतायत. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000 अँड टू रिसिप्ट सन्ड्री रिसिप्ट 22,000 म्हणतायत. ट्युशन फीज इन्कमला जाईल, टर्म फीज इन्कमला जाईल. रेग्युलर इन्कम, फ्लो ऑफ इन्कम आहे ते रिकरिंग आहेत, रेव्हेन्यू रिसिप्ट असल्यामुळे. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कम साईडला जाईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट देखील इन्कम साईडला जाणार आणि सन्ड्री रिसिप्ट देखील इन्कम साईडला जाणार आहे. सॅलरीज आपण एक्सपेंडिचरला शो करू 6 lakhs. फर्निचर काय करणार आहोत, हे असेट आहे. ऑलरेडी जे फर्निचर आहे त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण. नेक्स्ट वन, रेंट एक्सपेंडिचर साईडला जातील. स्टेशनरी एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला, सन्ड्री एक्सपेन्सेस देखील एक्सपेंडिचरला जातील. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जातील. रिपेअर्स टू बिल्डिंग एक्सपेंडिचर साईडला जातील. इन्शुरन्स आल्सो गोज टू दी एक्सपेंडिचर साईड. क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक गोज टू दी असेट साईड. ट्युशन फीज स्टील रिसिवेबल ₹3 लाख. ट्युशन फीजला मी टिक मार्क करून घेतोय. नेक्स्ट, सॅलरी स्टील पेएबल ₹3 लाख. सॅलरीजला देखील आपण टिक मार्क करून घेऊया. इन्शुरन्स इज पेड फॉर 1 year एंडिंग 30th September 2025 करा. इयर हे चेंज करून घ्यायचं आहे आपल्याला. इन्शुरन्सला टिक मार्क करून घ्यावी लागेल आपल्याला. वेर इज इन्शुरन्स राईट नाव? ओके, ऍडजस्टमेंट आहे त्याला. नेक्स्ट वन, रेंट पेड इन ऍडव्हान्स ₹40,000. रेंट पेड जे केलेलं आहे त्याला एक टिक मार्क होईल. गव्हर्नमेंट ग्रँट इज टू बी ट्रीटेड एज अ कॅपिटल रिसिप्ट, हे माहीत आहे आपल्याला. गव्हर्नमेंट ग्रँट आपण घेणारच आहोत लायबिलिटी साईडला. डिप्रिशिएट फर्निचर अँड लायब्ररी ॲट द रेट 10% अँड कम्प्युटर लॅबोरेटरी ॲट 20%. डिप्रिशिएशन टू बी चार्ज ऑन क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ असेट्स म्हणतायत. टिक मार्क करून घ्या. हे ऍडजस्टमेंट्स आहेत. ऍडजस्टमेंट्स रीड करून झालेला आहे, पूर्ण प्रॉब्लेम रीड झालेला आहे आपला. आपण शो करणार आहोत. पहिल्यांदा बॅलन्स शीट मधील जे आयटम्स दिलेले आहेत त्याचं पोस्टिंग पाहून घेऊया. लायबिलिटी साईडला एंट्रन्स फीज दिलेत, पण सुरुवातीला आपण कॅपिटल फंड लिहून घेतो. 10,38,000 लिहून घेऊया. कॅपिटल फंड 10,38,000. ओके. नाव एंट्रन्स फीज जो दिलेला आहे तो कॅपिटल रिसिप्टच कन्सिडर केलेला असल्यामुळं आहे तसा शो करा. लायबिलिटी साईडला असेट्सला आपल्याजवळ कम्प्युटर लॅबोरेटरी 2 लाख दिलेली आहे, ती शो करून घ्या. कम्प्युटर लॅबोरेटरी
2 लाख रुपीज ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर वरती देखील काय आहे, ऍडजस्टमेंट आहे. ते ऍडिशनल परचेस केलेले ऍड करून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये. 1,68,000. त्यामुळे 3 ओळी जागा सोडली आपण. लायब्ररी बुक्स येत आहेत. ही लायब्ररी इथे चेक करून घेऊया. लायब्ररी 2,50,000. ओके. इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे. इन्व्हेस्टमेंटवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाही आहे. 4 लाख. आउटस्टँडिंग ट्युशन फीज करंट इयर मध्ये रिसिव्ड झाले आहेत किंवा नाही, याची पहिल्यांदा माहिती पाहिजे. तर या आउटस्टँडिंग ट्युशन फीज संदर्भात काहीही सांगितलेलं नाही. तर कन्सिडर करणार मी की करंट इयरच्या ट्युशन फीज मध्ये ते इन्क्लूड झालेत. ट्युशन फीज मध्ये इन्क्लूड झालेत आणि रिसिव्ह झालेत. इन्क्लूड आणि रिसिव्ड झाले आहेत, किंवा रिसिव्ड आणि इन्क्लूड म्हणू शकतो, झाले आहेत. लास्ट इयरची ट्युशन फीज आहे जी एने होती, ती या वर्षात आलेली आहे असं कन्सिडर करायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला टिक मार्क घ्यायचे नाही, ट्रीटमेंट घ्यायची नाही आहे. कॅश इन हँड कॅन्सल करा, कॅश इन बँक कॅन्सल करा. बॅलन्स शीटच्या ट्रीटमेंट पूर्ण पोस्टिंग होत आहे आपलं कम्प्लीट. आता ट्युशन फीज शो करूया. इन्कम साईडला जाणार आहे ट्युशन फीज बाय ट्युशन फीज अकाउंट. अमाऊंट दिलेले तुम्हाला, त्यांनी किती रिसिव्ह झाले, 8 lakhs. त्यापैकी लास्ट इयरचे आपण कन्सिडर करतोय पहा. रिसिव्ड फॉर लास्ट इयर कोणता असणार, 23-24 जे आउटस्टँडिंग होतं, जे काय आहे सांगा, ओपनिंग आउटस्टँडिंग आहे, ते 40,000 मायनस करायचे. कन्सिडरच करायचं आहे, लास्ट इयरचे पैसे आलेले आहेत. 7,60,000 आले. टर्म फीज लिहून घ्या, किती दिले बघा, 2,40,000. हे देखील इथंच येणार आहे. बाय टर्म फीज ऍडजस्टमेंट कोणत्याही स्वरूपाची नाहीये. गव्हर्नमेंट ग्रँट फॉर बिल्डिंग शो टू द लायबिलिटी साइड. फॉर बिल्डिंग अमाऊंट 2,09,000. त्यानंतर डोनेशन्स फॉर लायब्ररी हे देखील काय होणार आहे, स्पेसिफिक पर्पज साठी आलेलं आहे स्टुडंट. लायबिलिटी साईडला शो करून घ्या. डोनेशन्स फॉर लायब्ररी अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 3 लाख. ओके. आता बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स जे आहेत ते इन्कम आहेत. 1,000 रुपये शो करून घेतले आपण इन्कम साईडला. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000 आणि सनराइज रिसिप्ट 22,000 दोन्ही इन्कम साईडला शो करा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट बाय सनरी रिसिप्ट्स 20,000 and 22,000. ओके. पेमेंट साईड सॅलरीज एक्सपेंडिचर आहेत, शो करून घ्या. एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरी अकाउंट. अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 6 लाख. रेंट शो करा आता. एक्सपेंडिचरला दिलेलं 2,80,000 आहे. ऍडजस्टमेंट दिलेली आहे.
फर्निचर राहिलेला आहे तो ऍड करून घ्या. फर्निचरमध्ये 1,04,000 ऍड. परचेस केलेली जे आहे ते ऍड करून घेतले. 1,04,000. 2,72,000 व्हॅल्यू आलेली आहे. नेक्स्ट वन, स्टेशनरी एक्सपेंडिचरला जातील. टू स्टेशनरी 98,000. Then after sundry expenses 54,000. To annual gathering expenses 48,000. हे सर्व एक्सपेंडिचर आहेत स्टुडंट. पॉइंट्स व्यवस्थित पाहून घ्या. रिपेअर्स ऑफ बिल्डिंग हे देखील काय आहे, ते एक्सपेंडिचर आहे. $65,000 आहे. देन आफ्टर इन्शुरन्स 40,000 एक्सपेंडिचर साईडला शो करा. ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती 40,000. ओके, डन. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 89,000. 2,54,000 क्लोजिंग बॅलन्सेस शो करायचे आहेत. कॅश इन हँड 89,000 and cash at bank 2,54,000. डन. हा, ऍडजस्टमेंट पाहूया. ट्युशन फीज स्टील रिसेबल 3,00,000 रुपये ट्युशन फीज अजून येणे आहे. ट्युशन फीज मध्ये ऍड करा करंट इयर साठीचे आउटस्टँडिंग 3,00,000. करंट इयरचे आहेत ते 10,60,000 रुपीज व्हॅल्यू येते. सेकंड इफेक्ट, ट्युशन फीज आउटस्टँडिंग आहे ती ऍसेट साईडला दिसेल. आउटस्टँडिंग ट्युशन फीज कोणत्या इयरसाठी आहे ती लिहा. करंट इयर 2024-25. अमाऊंट दिलेली आहे 3,00,000 रुपीज. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला पाहिजे सॅलरी पेएबल आहे 3,00,000. हे देखील सॅलरीमध्ये ऍड करून घ्या. पेएबल लिहिला तरी सुद्धा चालेल किंवा आउटस्टँडिंग लिहिला तरी सुद्धा चालेल. 9,00,000 रुपीज. सेकंड इफेक्ट, लायबिलिटी साईडला शो करावं लागेल. सॅलरी पेएबल पैसे द्यायचे आहेत 3,00,000. नेक्स्ट वन, इन्शुरन्स इज पेड फॉर 1 इयर एंडिंग. शेवटची डेट कोणती आहे बघा, ज्या डेट पर्यंत आपल्याला इन्शुरन्सचा बेनिफिट मिळणार आहे 30 सप्टेंबर 2025. आता आपल्याला अशी ज्या वेळेला ऍडजस्टमेंट दिली जाते त्यावेळेला समजून घ्यायचं आहे ही ऍडजस्टमेंट कोणती आहे. अशी ऍडजस्टमेंट प्रीपेड इन्शुरन्सची आहे. आणि हे कसे काउंट केले जातात, तर वर्किंग नोटमध्ये जायचं. प्रीपेड इन्शुरन्स मी कसा कॅल्क्युलेट करणार आहे पहा. पहिलं काम करणार आहे, जे अमाऊंट इन्शुरन्सची पेड केले, आय थिंक दॅट 40,000 दिले बघा तुम्हाला. इन्शुरन्स 40,000. जनरली प्रीमियम पे करताना 1 इयरसाठी पे केला जातो. 1 इयरमध्ये टोटल 12 मंथ्स येतात, त्यामुळे डिवाइड करा 12 मंथ्सने आणि इंटू करायचं आपल्याला. इयर कधी आपलं एंड झालेलं आहे 31 मार्च 2025ला. तर तिथून नेक्स्ट अकाउंटिंग इयर स्टार्ट होणार आहे 1 एप्रिल 2025 पासून नेक्स्ट अकाउंटिंग स्टार्ट होईल. तर नेक्स्ट अकाउंटिंग इयरमध्ये जितके महिने पर्यंत हे इन्शुरन्सचा बेनिफिट मिळणार आहे तो प्रीपेड राहील. एप्रिल असेल, मे, जून, 4, 5, 6 झाले. ओके, डन. जुलै 7, ऑगस्ट आपला 8 आणि सप्टेंबर 9. म्हणजे टोटल पहा 1, 2, 3, 4,
5 आणि 6 महिन्याची अमाऊंट काय आहे? प्रीपेड आहे. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 2 भाग दिला. प्रीपेड अमाऊंट किती आली? 20,000. प्रीपेड नेहमी आपण काय करतो स्टुडंट? लेस करत असतो. ती अमाऊंट लेस करून घ्या. लेस प्रीपेड 20,000 लेस केली. आउटरला अमाऊंट शो करताना केली 20,000. दुसरा इफेक्ट, सेकंड इफेक्ट, प्रीपेड इन्शुरन्स असेट साईडला शो होईल 20,000 रुपीज. नेक्स्ट आपल्याला पुढील ऍडजस्टमेंट पाहावी लागेल. रेंट पेड इन ऍडव्हान्स. ओके, ही देखील ऍडजस्टमेंट आपली काय आहे सांगा बघूया? प्रीपेडच आहे. अमाऊंट लिहून ठेवा. प्रीपेड अमाऊंट किती प्रीपेड केले? 40,000. 2,80,000 मायनस 40,000, 2,40,000 करंट इयरचा एक्सपेन्सेस असेल रेंटसाठी. आणि दुसरा इफेक्ट काय करणार आहे मी? प्रीपेड रेंट म्हणून घेणार आहे 40,000, किंवा रेंट पेड इन ऍडव्हान्स म्हणू शकतो आपण. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ग्रँट इज ट्रीटेड ॲज कॅपिटल रिसिप्ट, म्हणजे ती आपण ऑलरेडी शो केलेली आहे लायबिलिटीला, काही विषयच नाही आहे. फर्निचरवरती आणि लायब्ररीवरती पहिल्यांदा आपण 10% डिप्रिसिएशन घेऊ आणि कम्प्युटर लॅबोरेटरीवरती 20%. ओके, फर्निचरवरती 10%, क्लोजिंग बॅलन्सवरती डिप्रिसिएशन घ्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. 10% क्लोजिंग बॅलन्स 2,72,000, 27,200 येतोय. तर मायनस करून घ्यायचं आहे आपल्याला 2,40,000. जस्ट 1 मिनिट. 27 मायनस केली आपण 244. ओके, 55. 2,44,800 अमाऊंट येते का चेक करा. ओके. सेकंड इम्पॅक्ट याचा होणार आहे एक्सपेंडिचर साईडला. हेडिंग टाका टू डिप्रिसिएशन अकाउंट. त्यामध्ये येत आहे पहिला फर्निचर 27,200 रुपीज, 10% डिप्रिसिएशन काउंट केलं. ओके, डन. लायब्ररीवरती देखील त्यांनी सांगितलेलं आहे स्टुडंट आपल्याला 10% डिप्रिसिएशन. ती देखील अमाऊंट आपण लिहून घेऊया. ती अमाऊंट येते 25,000. 2,25,000 राहिले. सेकंड इफेक्ट जाईल एक्सपेंडिचर साईडला. लायब्ररीवरती 25,000 रुपीज डिप्रिसिएशन आलेला आहे. नेक्स्ट आपल्याला डिप्रिसिएशन घ्यायचं आहे कम्प्युटर लॅबोरेटरीवरती. 20% डिप्रिसिएशन घ्यायचं आहे त्याच्यावरती. 20% घेतलं तर निश्चित 40,000 येतील, कारण की 10% 20,000 येणार आहे. तर 1,60,000 आन्सर येईल आउटरला. सेकंड इफेक्ट गोज टू दी एक्सपेंडिचर साइड. 40,000. 002 5 plus 7 12 4 8 and 9 92,200 ही व्हॅल्यू येते. सर्वच्या सर्व इफेक्ट्स आपण घेतलेले आहेत. ऍडजस्टमेंट्स देखील आपल्या सर्वच्या सर्व झालेल्या आहेत. हिडन ऍडजस्टमेंट आता कोणतीही आपल्या समोर शिल्लक नाहीये. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला क्लोज करावा लागेल. कोणती साईड मोठी आहे ते चेक करण्या अगोदर आपण काय करूया? टोटलच करून घेऊया दोन्ही साईडच्या. पहा, फर्स्ट नंबर काउंट केला, सेकंड नंबर काउंट केला, थर्ड नंबर काउंट केल्यानंतर 2 येतोय तो. फोर्थ नंबर काउंट करूया. 8 plus 4 12 plus 8 20 plus 5 25 plus 2 27. 2 remainder. 2 plus 4 6 plus 9 15 plus 5 20 plus 4 24 30 32 plus 9 41. 4 plus 9 13 plus 2 15. 15 lakh 17,200. चेक करूया. प्रदान करा 40 12 38 12 92 13 40 14 5 14 15
15, 25. ओके डन. निश्चितच 15,17,200 अमाऊंट येते. याचे टोटल करून घेऊया. ताण 2 12, 13 लाख आले. तर निश्चित डेबिट साईड मोठी येते. 15,17,200 रुपये. 15,17,200. जर डेबिट साईड मोठी आलेली असेल म्हणजेच थोडक्यात एक्सपेंडिचर साईड मोठे येत असतील तर काय करतो आपण, डेफिसिट कॅरी डाऊन लिहितो. ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन लिहिणार आहे आपण, एक्सेस ऑफ इन एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. घ्या टोटल. 12 आणि 13, 13 21 आणि 13 43 वजा करावे लागतील आपल्याला. 13,43,000 मायनस करावे लागतील. 2 4, 4 केले 7, 4 केला 1 आणि एकातून केले 0. 1,74,200 इतका डेफिसिट येतोय. डेफिसिट हा कॅपिटल फंड मधून आपण मायनस करणार आहोत. लेस डेफिसिट 1,74,200 मायनस करायचे. 10,38,000 मधून 1,74,200 गेले. 0,0,8,3 गेले 6, 8, 8,63,800 अमाऊंट ही काय राहते, शिल्लक राहते. एकदा क्रॉस चेक करून घेऊ शकतो आपण. बरोबर आहे. लास्ट आहे बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे स्टुडंट. चेक करून घेऊया. 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 17 23, 17 23, 17 32, 17,32,800. मी ओरली करतोय, तुम्ही करून घेऊ शकता त्याच पद्धतीनं. 1,66,2, 66 नाही 60 आहे नाही. ओके 1,60,2, 3, 4,04,000, 4,04,000, 6,00,000, 29, 10,29,000, 11,18,000, 13,72,000, 16,72,000, 16,92, 17,32, 17,32,000 आणि हे वरचे 800, 17,32,800 ओरली देखील घेऊ शकतात. निश्चितच प्रॉब्लेम काय होणार आहे, टॅली होणार आहे. सदर प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेले आउटस्टँडिंग ट्युशन फीज संदर्भात काही सांगितलेलं नाही, तर कन्सिडर करणार आहे करंट इयरच्या ट्युशन फीज मध्ये ते लास्ट इयरचे पैसे रिसिव्ह झालेत आणि ते लेस करून टाकलेत. आपण परत त्याचा कुठेही इफेक्ट घ्यायचा नाहीये. करंट इयरची आउटस्टँडिंग ट्युशन फीज आपण ऍड करून घेतलेली आहे आणि ती असेट साईडला शो केलेली आहे. प्रत्येक ट्रीटमेंट मी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे. पाहून घ्या. तुमचे काही डाऊट्स असतील तर क्लिअर करून घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.